शरद पवार 10 वर्षात करू शकले नाहीत ते मोदींनी 1.5 वर्षात केलं, अशी टीका अमित शहा यांनी शरद पवारांवर केलेली आहे। आरक्षणाला मोदींचा पाठिंबा असल्याचंही ते म्हणालेत। भाजप सत्तेत असेल की मराठा आरक्षण मिळतं आणि शरद पवारांची सत्ता आली की ते जातं, अशी देखील टीका त्यांनी केलेली आहे। तर भ्रष्टाचाराला संस्थात्मक रूप देण्याचं कामही पवारांनीच केल्याचं देखील हल्लाबोल अमित शहांनी केलाय। पुण्यामध्ये भाजपचं महाअधिवेशन पार पडलं आणि यामध्ये त्यांनी ही टीका केली। पवार साहब, 10 साल तक आप महाराष्ट्र में आपकी सरकार थी, केंद्र में भी आपकी सरकार थी। 10 साल तक आपने महाराष्ट्र को क्या दिया, जरा हिसाब लेकर आइए। 10 साल में क्या दिया? झूठे वादों के अलावे आपने कुछ नहीं दिया। तर पुण्यातल्या कोणत्याही चौकात आम्हाला बोलवा, आम्ही कोणती कामं केली याचा पाढा वाचून दाखवू, असं देखील अमित शहांनी म्हटलेलं आहे। तुम्ही 10 वर्षात काय केलं हेही आम्हाला सांगा, असं देखील टीका अमित शहा यांनी केलेली आहे। भाजप सत्तेत असेल की मराठा आरक्षण मिळतं, मात्र शरद पवारांची सत्ता आली की ते आरक्षण जातं, अशी देखील टीका आणि असाही देखील निशाणा अमित शहांनी साधला आहे। जरा जोर से बोलो, औरंगजेब फैन क्लब कौन है? ठीक है, अघाड़ी वाले हैं। और उसका नेता कौन है? श्रीमान उद्धव ठाकरे औरंगजेब फैन क्लब के नेता बने। औरंगजेब फैन क्लब कौन है? जरा जोर से बोलो, औरंगजेब फैन क्लब कौन है? ठीक है, अघाड़ी वाले हैं। और उसका नेता कौन है? श्रीमान उद्धव ठाकरे औरंगजेब फैन क्लब के नेता बने। मैं आज राहुल बाबा को कहने आया हूं, देश की जनता ने तो खटाखट फटाफट फटाफट पर भरोसा नहीं किया, मगर आपके पास राज्य सरकारें हैं, कर्नाटक में है, हिमाचल में है, तेलंगाना में है, 3 तो बची ही है। तो वहां खटाखट भेज दीजिए ना पैसा भाई। भेजना चाहिए या नहीं भेजना चाहिए? मैं तो तेलंगाना, कर्नाटक और हिमाचल की बहनों को कहना चाहता हूं, एक खटाखट का डिमांड खड़ा करिए। अरे छोड़िए राहुल बाबा, आपकी सरकारों का एजेंडा देख लीजिए। तेलंगाना और कर्नाटक में और हिमाचल में 1/3 एजेंडा भी आप पूरा नहीं कर पाए, और मोदी सरकार ने 14 के एजेंडे में से एक भी बात बाकी नहीं है, और 19 के एजेंडे में सिर्फ 3% बात। तर या संदर्भात आपण बोलणार आहोत। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे अंबादास दानवे आपल्यासोबत जोडले गेलेत। अंबादासजी, भाजपचा पुण्यामध्ये महाअधिवेशन पार पडलं आणि यामध्ये अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंना औरंगजेब फॅन क्लबचे नेते असं टीका केलेली आहे, त्यांनी तुमची प्रतिक्रिया काय? प्रतिक्रिया हीच आहे की जम्मू काश्मीर मध्ये शहीद झालेला जो औरंगजेब जवान होता, याचे निश्चित आम्ही फॅन आहोत, पण आम्ही नवाज शरीफचे फॅन क्लबचे सदस्य नाही। आम्ही जिनाच्या फॅन क्लबचे सदस्य नाही। जो जिना ज्याच्या वाढदिवसाला मोदी गेले होते, नवाज शरीफ, त्यांचे फॅन क्लबचे आम्ही सदस्य नाही। आणि 650 जवानांचा काश्मीरमध्ये बळी घेणाऱ्या दहशतवाद्यांचे सुद्धा आम्ही फॅन क्लब नाही। फक्त हे भारतीय जनता पार्टीने लक्षात ठेवावं। अंबादासजी, अमित शहानी असा देखील विश्वास व्यक्त केलाय की केवळ पुढची 10 वर्ष नाही तर पुढची 30 वर्ष ही देशामध्ये भाजपची सत्ता असेल, असं देखील ते म्हणतायत। मला असं वाटतं तुमच्या कानावरून गोळी गेलेली आहे आत्ताच या निवडणुकीत, आणि न जाणो येणाऱ्या काळामध्ये जर काही चंद्राबाबू किंवा नितीश कुमारजींनी वेगळे निर्णय घेतले तर आताच तुम्ही घरी बसू शकता, अशा प्रकारची स्थिती आहे। तुमचा 400 पारचा फोलपणा जनतेनं उतरवून टाकलेला आहे, तुमचा माज उतरवलेला आहे, आणि वाटतं येणाऱ्या काळामध्ये याच्यापेक्षा तुम्हाला खाली उतरवणं तर काही अवघडच काम नाही, आणि या हिंदुस्थानाची जनता निश्चित करून दाखवेल। अंबादासजी, अमित शहा असं देखील म्हणालेत की आम्ही मवियाला खुलं आव्हान देतोय की आम्ही कोणती कामं केली आणि तुम्ही कोणती कामं केली ही आपण एकत्र यावं आणि समोरासमोर ती कामं मांडून दाखवावी, आणि कळेल की तुम्ही जितकी कामं केली नाही तितकी भाजपनं किंवा महायुतीच्या सरकारनं केले, असं खुलं आव्हान देखील त्यांनी मवियाला दिलंय।
मंत्रालय टक्केवारीचा अड्डा झालेला आहे. भ्रष्टाचाराची बजबजपुरी झालेली आहे. 70,000 कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप तुमच्याच पंतप्रधानांनी केला होता. मिर्ची से व्यापार करने, कुछ लोग मिर्ची का व्यापार करते, कुछ लोग मिर्ची से व्यापार करने वाले है, असं तुमच्याच पंतप्रधानांनी म्हटलं होतं. ट्रकभर पुरावे भ्रष्टाचाराचे तुमच्याच लोकांनी घेऊन गेले होते. हे काम तर आम्ही केलं नाही, तेव्हा आम्ही तुमच्याशी काय चर्चा करणार. धन्यवाद अंबादासजी तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. यानंतर अमित शहा यांनी नेमकी काय टीका केली होती पुन्हा एकदा पाहूया. पवार साहब, 10 साल तक आप महाराष्ट्र में आपकी सरकार थी, केंद्र में भी आपकी सरकार थी. 10 साल तक आपने महाराष्ट्र को क्या दिया, जरा हिसाब लेकर आइए. 10 साल में क्या दिया? झूठे वादों के अलावे आपने कुछ नहीं दिया. औरंगजेब फैन क्लब कौन है? जरा जोर से बोलो. औरंगजेब फैन क्लब कौन है? ठीक है, अघाड़ी वाले हैं. और उसका नेता कौन है? श्रीमान उद्धव ठाकरे औरंगजेब फैन क्लब के नेता बने. मैं आज राहुल बाबा को कहने आया हूं, देश की जनता ने तो खटाखट खटाखट फटाफट फटाफट पर भरोसा नहीं किया, मगर आप. तर या संदर्भात आपण बोलणार आहोत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड आपल्या सोबत आहेत. जितेंद्रजी, अमित शहा यांनी शरद पवारांवर हल्लाबोल केलेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे महाराष्ट्रामध्ये जो काही भ्रष्टाचार वाढलेला आहे तो केवळ शरद पवारांमुळे वाढलाय. मला वाटतं अमित शहांना हे समजून सांगावं लागेल की 2014 पासून ना शरद पवार केंद्रात सत्तेत आहेत ना राज्यात सत्तेत आहेत. 10 वर्ष 5 वर्ष बीजेपी सत्तेत होती. त्याच्यानंतर 3-2.5 वर्ष आम्ही होतो, त्याला 2 वर्ष एक कोरोना काळ आणि त्याच्यानंतर हे सत्तेत आहेत. आणि राज्यात पवार साहेब 95 साली जेव्हा राज्य सोडून गेले त्यानंतर परत राज्यात आलेच नाही. किंवा जोपर्यंत शरद पवारांचं नाव घेत नाही तोपर्यंत हेडलाईन मिळत नाही, त्यांच्या शब्दांना किंमतही मिळत नाही. त्यामुळे काही करायचं ओढून चालून शरद पवारांचं नाव घ्यायचं. या भारतातले 2 सर्वात मोठ्या घोटाळ्याचं उत्तर अजून हे देत नाहीये. इलेक्टोरल बॉन्ड्स मध्ये केलेला घोटाळा आणि सेबी मध्ये गेलेला घोटाळा, म्हणजे स्टॉक एक्सचेंज मध्ये केलेला घोटाळा, हा भारताच्या इतिहासातले सर्वात 2 मोठे घोटाळे आहेत. 70 वर्षात जेवढे घोटाळे झालेत त्या सगळ्या घोटाळ्यांची टोटल केली तरी ह्या यांच्यापासून आपण म्हणजे यांच्या जवळही जाऊ शकत नाही. काय शरद पवार हा त्यांचा फोबिया आहे. शरद पवार फोबिया बसलाय त्यांना. काही म्हणजे त्यांच्या समोर लोक काही बोलतात की गजापूरला लोकांनी आतंकवादी म्हटलं. ते आतंकवादी म्हणाले नाहीत. त्यांनी हसन मुश्रीफला प्रश्न विचारला तिथल्या लोकांनी की आम्ही समजायचा का, कारण का आम्हाला घर सोडून पळावं लागलं. आमचे सगळे दागिने पैसे सगळं सगळं लुटलं गेलं आणि पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. हे रेकॉर्डिंग आहे, सगळ्या युट्यूबवर आहे. म्हणजे कसंही करून हिंदू मुसलमान वाद पेटवायचा हे आता ठरलेलं वास्तव आहे, नरेटिव्ह नाही, वास्तव. जितेंद्रजी, सध्या आपल्या राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. अमित शहा असं देखील म्हणालेत की आम्ही राज्यामध्ये मराठा आरक्षण देण्याचं काम केलं, मात्र शरद पवारांची सत्ता आली हे आरक्षण राहत नाही. त्यामुळे जर आता तुम्हाला आरक्षण हवं असेल तर विधानसभेला भाजपलाच आणि महायुतीलाच निवडून द्या असं देखील ते म्हणाले. इतकं खोटं बोलताना या माणसांची जीभ का अडकत नाही? यांना कोणी अडवलंय आरक्षण देण्यापासून? मागचं 3 वर्ष यांचं सरकार आहे, त्याच्यातलं 2 वर्ष जरांगेंची खेळतायत. केंद्रात यांचं सरकार आहे. 5 मिनिटात प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असतं. 5 मिनिटात. जेवढ्या वेळा हे सगळे तिघं दिल्लीला जातात त्याच्यात 2 वेळा दिल्लीला गेले असते, बसले असते प्रधानमंत्री आणि गृहमंत्र्यांबरोबर. 5 मिनिटात आरक्षण मिळालं असतं मराठा समाजाला. यांना द्यायचंच नाहीये. खोटी आश्वासनं देणार धनगरांना, देऊ आरक्षण, याला देऊ आरक्षण. कुठे गेलं धनगरांचं आरक्षण? आरक्षणाचं चॉकलेट यांनी न जाणे
किती समाजाला देऊन ठेवलंय आणि मूळतः यांना आरक्षणच घालवायचंय म्हणून तर प्रायव्हेटायझेशन कडे चाललेत, कॉन्ट्रॅक्च्युअल लेबर काढतायत, त्याच्यामुळे आरक्षणच जाणार आहे. हं. आरक्षणाची किंमत काय? सरकारी नोकऱ्याच उपलब्ध नाही तर आरक्षण येणार कुठून? आणि आरक्षण तर करणार काय? भाजी. ज्याला समजत नाही त्याला ठीक आहे, आमच्या सारख्या पोरांना सगळं समजतं तुम्ही काय करताय आरक्षणाचा घोर. नक्कीच जितेंद्रजी, तर आता विधानसभा निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि प्रत्येक पक्षाकडून आता आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी.